इथे बापा हेडफोन घे इकडं ब्रश घे कशासाठी? वायफाय आपलं मोबाईलवरती लावायचं आहे ना. हा म्यूट करा तुम्ही म्यूट. घेतेस का तू? गोळ्या घेऊन टाका आयुर्वेदिक. अश्विनी रोहन मिटकरी तुम्ही लॅपटॉप आणला का? चालू करा. ओके ज्यांनी ज्यांनी आणलाय त्यांनी चालू करा लॅपटॉप. दोघांनी बसायचं म्हणजे लॅपटॉप दाखवायचं. प्रॅक्टिस करायची आपल्याला. इन्स्टॉलेशन करायचं आज. करेक्ट. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा गाईज. एअरटेल अंकू म्हणून आहे बघा वायफायचं 0101 दिसतंय सर्वांना. त्याला पासवर्ड लिहायचा इयर AIR 95953 सर्वांना लागला परत. काय सांगितलं काल लॉग इन कसं करायचं? तुमचं नाव, कॉलेजचं ब्रॅकेट मध्ये टाकायचं. ओके. तुमचं नाव आणि कॉलेजचं नेम आणि कॉलेजचं नेम. ओके. आणि म्यूट ठेवायचं आणि व्हिडिओ ऑन ठेवायचा. ओके. तो आपण आज स्टार्ट करणार आहे जावा. ओके. काय स्टार्ट करणार आपण? जावा. तो मला कोणी सांगेल का जावा म्हणजे काय असतं? यस. चला बोलावं लागतं.
Java is a high-level object-oriented language. Java is a high level object oriented प्रोग्रामिंग लँग्वेज. कोणती? करेक्ट. अजून अजून काय माहिती जावा बद्दल? बॅक एंड ला यूज होते. करेक्ट. अजून It is platform independent. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. गुड. अजून हाय परफॉर्मन्स. अजून ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट साठी आणि वेबसाईट डेव्हलपमेंट साठी यूज केला जातो. करेक्ट. अजून गुड. तुम्हाला बेसिक बेसिक आयडिया आहे. ओके. झालंय पासवर्ड घेऊन सर्वांचा. मोनिका तिला रेंजच नाही चालत असते. बस. नोटबुक, पेन. नाही लॉग आउट होऊ नका. ते परत ऍडमिट करायला विचारतंय. पुन्हा पुन्हा परमिशन मागतंय. मी तेच करतो किती वेळचं. मीटिंग मधून डिस्कनेक्ट होऊन परत लॉग इन करू नका कोणी पुन्हा पुन्हा. मंगेश जाधव म्यूट कर. आणि हे कोण आहे? अजून मोबाईलच्या नावाने जॉईन आहे बघा. म्यूट केलेलं नाही. त्यांनी म्यूट करा.
ओके गुड. सो जावा काय आहे? प्रोग्रामिंग लँग्वेज. अजून हाय परफॉर्मन्स, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड. काय जावा आहे बरोबर. आपण जावा कुठे कुठे यूज करतो काय सांगितलं तुम्ही? बॅकएंड साठी, अजून वेब डेव्हलपमेंट साठी, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट साठी. मोस्टली जावा यूज इन इंटरप्राइज एडिशन. राईट डाऊन करा चला. जावा मोस्टली जावा इज यूज इन इंटरप्राइज एडिशन. इंटरप्राइज एडिशन म्हणजे कोणते? छोटे आणि मोठे. करेक्ट. प्रोजेक्ट त्यामध्ये मोस्टली जावाचा रिअल इंडस्ट्री प्रोजेक्ट, रिअल इंडस्ट्री प्रोजेक्ट, बँकिंग ऍप्लिकेशन. आजचं हे चालणार नाही प्रोजेक्ट गाईस. लॅपटॉप प्रोजेक्ट चालू आहे ना. ओके तुम्हाला दिसेल यावर. इंडस्ट्री प्रोजेक्ट लिहिलं. बँकिंग ऍप्लिकेशन, एपीआय. सो मी काल तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे काय? बोला गाईज, ऑनलाईन वाले पण बोलत चला. व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग? डेफिनेशन. प्रोग्रामिंग मीन्स, राईट डाऊन करा. प्रोग्रामिंग मीन्स गिविंग इंस्ट्रक्शन टू कम्प्युटर to perform task. Giving instructions to a computer to perform task. जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं कशाचं देणार? मी सांगितलं होतं का कशाचं? प्रोग्रामिंगचं. तुम्ही ऑनलाईन फूड ऑर्डर केलाय कधी? कोणी केलंय? चालू काय प्रॉब्लेम आहे का? त्याला काय इश्यू झालाय? काल चालू होता बघा लागेल. ओके ओके. ऑनलाईन फूड ऑर्डर केलंय कोणी? ठीक आहे. ऑनलाईन काही परचेस केलंय का? अमेझॉन माहिती आहे सर्वांना? अरे यस नो. ओके. अमेझॉन काही ऑर्डर करता तुम्ही काय करता? एखादा प्रोडक्ट बघता त्याच्यावरती क्लिक करता. सपोज तुम्हाला टी शर्ट घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? टी शर्ट सर्व घेता. त्याच्यावरती क्लिक करतात. तो बकेट मध्ये ऍड होतो आणि ऍड टू कार्ट असतो बरोबर आहे ना. बकेट म्हणजे ऍड टू कार्ट. नंतर त्याच्यावरती क्लिक केल्यावर बायचं ऑप्शन होतं. आपण पेमेंट करतो आणि ते आपल्याला डिलिव्हरी येऊन जाते 2-3 दिवसामध्ये. ओके. म्हणजे हे काय आलं? एक एक्झाम्पल झालं प्रोग्रामिंग थ्रू बरोबर. रिअल लाईफ एक्झाम्पल. काय की आपण टी शर्ट ऑर्डर केलाय म्हणजे काय? ऑर्डरिंग टी शर्ट बरोबर. याच्या माग बॅकएंडला काय करतं? कमांड सेंड करतं ते कोणत्या डीलरला. डीलर म्हणा किंवा त्याचा स्टोर असेल त्यांचं वाला बरोबर ना. त्या स्टोअरला रिक्वेस्ट जाते का टी शर्ट हवा आहे ह्या व्यक्तीला ह्या ऍड्रेस वरती. त्याने पेमेंट केलंय किंवा करणार आहे. सो हे काय झालं? त्याच्या मागे जे चालतं ते काम कोण करतं? बॅकएंडचं काम कसं असतं? प्रोग्रामिंगचं. XYZ कोणती प्रोग्रामिंग असेल त्याच्यामध्ये पायथन यूज होत असेल, त्याच्यामध्ये जावा यूज होत असेल, जावा स्क्रिप्ट असेल, HTML असेल, CSS असेल बरोबर. बट मेन काय क्रिमी रोल काय आहे? प्रोग्रामिंग यूज होते सगळ्या गोष्टी. बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज कोणत्या कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज?
जावा, सी, सी प्लस प्लस, .NET लिहून घ्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये. जावा, सी, राईट डाऊन करा गाईज. जावा, सी, सी प्लस प्लस तुम्हाला माहित असलेली .NET, PHP. देन कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटर माहिती सर्वांना? गाईज कॅल्क्युलेटर माहिती का? ऑनलाईन वाले कोणीतरी यस बोलत चला. यस सर. ओके, तुम्हाला समजतंय माझा आवाज येतोय की नाही येतोय? ओके, मध्ये मध्ये येस म्हणायचं, नो म्हणायचं. ओके, यस. Yes. कॅल्क्युलेटर मध्ये काय असतं? लॉजिकचं एक्झिक्युशन असतं, बरोबर ना? त्याच्यामध्ये पण काय आहे? प्रोग्रामिंग आहे. समजतंय ना? प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं? गिव्हिंग इन्स्ट्रक्शन टू पर्टिक्युलर मशीन या कम्प्युटर टू परफॉर्म सम टास्क. त्याला काय बोलतो आपण? प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना समजलंय का? काय प्रोग्रामिंग म्हणजे? प्रत्येकाने बोला, काय प्रोग्रामिंग म्हणजे एक्झॅक्टली? एखाद्या मशीनला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे, त्यातून एखादी पर्टिक्युलर टास्क आपल्याला परफॉर्म करायची, त्याला काय बोलतो आपण? प्रोग्रामिंग. सांगा सर्वांनी, बोला. पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी. ऑनलाईन आलेलं समजलंय? बोला सर्वांनी चला सोबत. काय असतं? It gives instruction computer to perform particular task. Correct. Use instruction to computer to perform a particular task. It is mean by programming. प्रत्येकाने जास्त त्या भाषेमध्ये ज्याला समजेल असं सांगता येईल अशी डेफिनेशन लिहून घ्यायची. प्रोग्रामिंग म्हणजे काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला देता आलं पाहिजे. समजलंय? एक्झाम्पल समजलं तुम्हाला? एक्झाम्पल जर विचारलं, रिअल लाईफ एक्झाम्पल सांगा प्रोग्रामिंगचं, काय सांगशाल? कॅल्क्युलेटर सांगायचं, नाही एटीएम मशीन सांगायचं, तुम्हाला जे वाटेल ते सांगायचं, कोणतंही. ओके, द ऑर्डरिंग फूड, स्विगी, झोमॅटो, काही पण सांगा तुम्ही. ओके, सो जावापासून काय बनवतो आपण? मोस्टली जे बनवतो आपण स्वतःला काय म्हणतो? सॉफ्टवेअर डेव्हलपर. बरोबर ना? प्रोग्रामिंग पासून म्हणजे काय? सॉफ्टवेअर बनवतो आपण. काय बनवतो? सॉफ्टवेअर. एक वर्ड आहे, काय घ्या लिहून? सॉफ्टवेअर. देन काय बनवतो? दुसरा त्याला वर्ड आहे ऍप्लिकेशन. हे एकच आउटपुट एकच आहे अजून, सॉफ्टवेअर. व्हॉट्सअप काय आहे? सॉफ्टवेअर आहे, बरोबर ना? इंस्टाग्राम काय आहे? सॉफ्टवेअर आहे. त्याला दुसरा वर्ड काय आहे आयटी मधला? ऍप्लिकेशन. काय बोलता? माहिती सर्वांना? घ्या लिहून, ऍप्लिकेशन. किंवा मोबाईल ऍप्लिकेशन म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? अजून एक वर्ड लिहून घ्या, मोबाईल ऍप्लिकेशन. किंवा अमेझॉनचं प्रोडक्ट आहे, बरोबर? त्याला पण काय बोलतो आपण? सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन. अजून एक वर्ड त्याला वेबसाईट म्हणतात बघा. काय म्हणता? घ्या लिहून, वेबसाईट. अमेझॉनची. ऑनलाईन वाले लिहित चला, काय काय लिहिलंय बोला? सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन, अजून काय बोललो मी? मोबाईल ऍप्लिकेशन, Mobile application, वेबसाईट. गुड. website. आणि तुम्ही एक बोलले अजून काय? बॅक एंड सिस्टम. लिहा ते पण, बॅक एंड सिस्टम. सो देन पुढे लिहा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. व्हॉट इज जावा? व्हॉट इज जावा? तो बेसिक तुम्हाला काय सांगता येईल पाहिजे मग आता? जावा म्हणजे काय आहे? प्रोग्रामिंग लँग्वेज. काय लिहून? जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट
प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय समजलं सर्वांना? एक्सप्लेन करायची गरज आहे? कोणी आहे की त्याला समजलं नाही ऑनलाईन वाले? हे बघा, समजलं नसेल तर विचारा. प्रत्येक पॉइंट आपण इन डिटेल बघणार. करेक्ट? प्रत्येक गोष्ट, कधी पण कोणती गोष्ट कमी करायची पण इन डिटेल करायची. ओके? खूप सारं नॉलेज नाही पाहिजे, कमीत कमी पाहिजे, पण काय पाहिजे? डिटेल पाहिजे. काय राहतं सर्वात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट कन्सेप्ट लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला जेव्हा प्लेस व्हायचंय तर फक्त 28 मिनिटाचा इंटरव्ह्यू असतो. 28 ते 38 मिनिटाचाच इंटरव्ह्यू असतो. तुम्हाला 3 लाखाचं पॅकेज पाहिजे, तुम्हाला 6चं पाहिजे, 10चं पाहिजे, 15चं पाहिजे की 20चं पाहिजे. इंटरव्ह्यू किती मिनिटाचा होणार आहे? 28 मिनिटं ते 38 मिनिटं. बरोबर आहे? सगळ्यांना समजतंय? 28 मिनिट टू 38 मिनिट्स. यामध्येच मग आपल्याला जे खूप सारं किती आहे होईल का 28 मिनिटामध्ये एवढं? मी तर काल तुम्हाला खूप सारं सांगितलं एवढं यायला पाहिजे प्रत्येकाला. एवढं एक्सप्लेन करणं होईल का? प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कन्सेप्ट शिकण्यासाठी 3-3, 4-4 महिने. जावा सारखे मोठे टॉपिक आहे. जावा झालं, स्प्रिंग बूट झालं, AI झालं. AI तर छोटे समजा, पण जावा, स्प्रिंग बूट हे मोठे मोठे टर्म बरोबर. त्याला 6-6 महिने लागतात. मग एवढं तरी पण लक्षात राहतं माणसाच्या? नाही. म्हणजे आपल्याला जी गोष्ट विचारली, एखाद्या जर विचार तुम्हाला व्हॉट इज मीन बाय जावा, तुम्ही जावाचं काय सांगताल मग आता? गेलो, जावा इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. बोला अजून. प्लॅटफॉर्म, इट इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, हाय परफॉर्मन्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सिक्युअर आणि पॉवरफुल. इम्पॉर्टंट काय आहे? जावा काय आहे? सिक्युअर आहे आणि पॉवरफुल आहे. या टर्म तुम्हाला सांगता यायला पाहिजे एवढं तरी. बरोबर? तुम्ही एवढं सांगितलं, यानंतर कोणाला सांगायचं आता मी सांगतो तुम्हाला इम्पॅक्ट कसा पडतो. हा इंडस्ट्रीचा टच हाच असतो. काय असतं ITR मध्ये? तुम्हाला ह्या गोष्टी कॉलेजमध्ये पण शिकवल्या जातात. बरोबर ना? पण एक्झॅक्टली व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग, जावा म्हणजे काय? प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून सांगता. पण व्हॉट इज मीन बाय प्रोग्रामिंग तुम्हाला हे पण सांगता यायला पाहिजे. प्रोग्रामिंग म्हणजे काय आहे? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? नाही. सर, प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स म्हणजे जावाचे जे कोड असतात ना, ते आपण एका कोडला कॉपी करून ते दुसऱ्या सॉफ्टवेअरवर ते आपण रन करू शकतो. इट इज लिटल बिट करेक्ट, बट सॉफ्टवेअरला काय शब्द अजून त्या? एक स्पेसिफिक वर्ड आहे त्याला, जो इम्पॉर्टंट वर्ड मिस केलाय तू. कशावरती? दुसऱ्या OS वरती. कशावरती? हा, एका OS. OS वरती जर प्रोग्राम. OS समजतं सर्वांना? हो, OS म्हणजे काय? ऑपरेटिंग OS सिस्टीम. म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टीम समजते? ऑपरेटिंग सिस्टीम काय करते काम? ऑपरेटिंग सिस्टीमचं काम काय आहे? काय काम करते ऑपरेटिंग सिस्टीम? काय? इंटरॅक्शनचं काम करते. कशाचं? हार्डवेअर किंवा मशीन अँड ह्युमन यांचं इंटरॅक्शन करण्यासाठी काय यूज करतो आपण? ऑपरेटिंग सिस्टम. करेक्ट? ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्या कोणत्या आहे? पुढे कॉमा करून लिहा. कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम? बोला, तुम्ही सांगशाल तेवढ्याच लिहिणार आपण. अँड्रॉइड, लिनक्स, विंडोज, अजून विंडोज. करेक्ट. अजून iOS, iOS. गुड 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 गुड. अजून iOS म्हणजेच मॅक. ओके. या ऑपरेटिंग सिस्टम आहे. विंडोज दिली सरांनी. एक्सपी होती पहिले, माहिती तुम्हाला? तुम्हाला नसेल माहिती ना? एक्सपी होती आमच्या वेळेस. विंडोज 7, विंडोज 10 हे व्हर्जन त्याच्यावाले. ओके. विंडोज 11 यूज करता तुम्ही, आय थिंक. कोणती करता? विंडोज 11 यूज करता ना? विंडोज 10, 11. ओके. यानंतर जर सांगायचं ठरलं तर जावा. आता कोणाला ऍड ऑन सांगायचं, मी बोलत होतो बघा, कोणाला जर याच्यापेक्षा जास्त सांगायचं असेल तर जावा कोणी डेव्हलप केली हिस्ट्री सांगायची. कोणी डेव्हलप केली आहे? जेम्स जेम्स गोस्ट. गोस्लिंग. मायकल शेल्डन. व्हॉट बोला ऑनलाईन वाले कोणते बोललाय? बोला. करेक्ट सांगितलंय, बोला. मायकल शेल्डन.
आवाज नाही येतो, सॉरी. ओके, जेम्स गोस्लिन, बरोबर. या माणसाने जावा डेव्हलप केली, बरोबर. आता जावा कोणाकडे आहे? ती कोणी डेव्हलप केली होती? सन मायक्रोसिस्टम या कंपनीमध्ये, करेक्ट. हे काय आहे? कंपनीचं नाव आहे. त्या कंपनीमध्ये काम करायचे. त्या कंपनीचं प्रोडक्ट होतं जावा. ओके. आता सध्या कोणाकडे आहे ते? आज जावाचा मालक कोण आहे माहिती का? कोण आहे जावाचा मालक आज? मालक समजतात तुम्हाला? जावा ओन कोण करतात? म्हणजे जावा कंपनी पण काय? जावा कंपनीचं नाव काय आज? जावा कंपनी कोणाचा प्रोडक्ट आहे? जावा हे प्रोडक्ट आहे, समजतंय तुम्हाला? जावा काय आहे? प्रोडक्ट आहे, एक ऍप्लिकेशन आहे, एक सॉफ्टवेअर आहे. ते कोणत्या कंपनी काय सध्या? ओरॅकल. गेले सर्वांनी ओरॅकल कंपनी. ओरॅकल कॉर्पोरेशन. हो. करेक्ट. ओरॅकल कॉर्पोरेशन म्हणजेच ओरॅकल. गेले जावा कोणाकडे आहे? ओरॅकल कॉर्पोरेशन कडे. कधी डेव्हलप केली होती? 1992 का 1991 असं तर आहे. हिस्ट्री बघा तुम्ही. हो, ओके. ज्याला बघायची त्याने. मला सेकंड पॉइंट सांगायला कोणी, व्हाय जावा इज पॉप्युलर. जावा खूप पॉप्युलर लँग्वेज, बरोबर आहे ना? प्रत्येकाला माहिती जावा. बाकी लँग्वेज माहिती तुम्हाला? तुम्हाला म्हणजे बाकी लोकांना पण नाही माहित जास्त. पण जो कम्प्युटर इंजिनियर आहे त्याला बेसिकली कमीत कमी जावा लँग्वेज माहिती. किती बी वायडी पडला असू द्या, कुठला असू द्या, काही असू द्या, बरोबर आहे ना? किंवा जो कम्प्युटर रिलेटेड थोडं तरी माहिती आहे त्या माणसाला माहिती आहे का एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बा. C++ माहित नसते लोकांना, एवढी सी एवढी नसते. म्हणजे या 2-3 लँग्वेज. आता सध्या पायथॉन पण पॉप्युलर व्हायला लागली आहे, पण त्यातली त्यात मोस्ट पॉप्युलर लँग्वेज कोणती आहे? आज मी गुगल केलं तर मोस्ट पॉप्युलर लँग्वेज कोणती आहे? जावा. का पॉप्युलर सांगता येईल का तुम्हाला? वाय जावा इज सो पॉप्युलर? जावा ही सिंपल सिक्युअर प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लँग्वेज म्हणून पॉप्युलर आहे. करेक्ट. जावा काय आहे? सिंपल प्लॅटफॉर्म Secure. इंडिपेंडंट लँग्वेज आहे म्हणून पॉप्युलर आहे. ओके, गुड. अजून तुम्हाला माहिती आहे का जावापेक्षा पायथॉन सिंपल आहे? ऐकून असं तुम्ही आवड, तरी पॉप्युलर नाही का? पॉप्युलर कोण असतं जास्त? जावा जास्त युजेबल आहे सर. पायथन म्हणजे जे जावाचे जे जावा लँग्वेज जे काम करतात तसं पायथन मध्ये आतापर्यंत डेव्हलपमेंट नाहीये त्या लेवलवर. गुड. अजून एक प्रोडक्ट तुम्हाला म्हणजे गाई छाप, सर्वांना माहिती आहे. काय बरं खूप पॉप्युलर आहे? मोठ्यापासून छोट्या माणसापर्यंत सर्वांना माहिती आहे गाई छाप. काय बरं? जावा पॉप्युलर का माहिती का? जावा ओपन सोर्स आहे. काय आहे? गेले म्हणून इझी टू लर्न आहे. शिकण्यासाठी काय आहे? सोपी आहे. ओपन सोर्स आहे. मी गाई छापचा एक्झाम्पल का दिलं तुम्हाला? गाई छाप काय आहे? इझिली अवेलेबल आहे. कुठे पण भेटते का नाही? माहिती सर्वांना? म्हणजे ज्या गोष्टी इझिली अवेलेबल असत्या. जास्त त्रास आहे का गाई छापासनं? माहित नाही मला. असेल त्रास आहे पण लोक प्रेफर करतात, बरोबर ना, त्या प्रोडक्टला. सर्वांना माहिती आहे. फार तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रामधल्या भारतामधल्या कोणत्याही कोपऱ्याचा तिथे गाई छाप भेटते. तिथे गाई छाप लोकांना माहिती आहे, बरोबर. म्हणजे काय ते प्रोडक्ट काय आहे? एक तर इझी टू लर्न आहे, खाण्यासाठी सोपं आहे, जास्त काही त्याचे काही रॉकेट सायन्स नाही, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे ओपन सोर्स म्हणजे फ्रीली अवेलेबल आहे. म्हणजे मिनिमम प्राइस मध्ये ती गोष्ट, बरोबर ना? काय मिनिमम प्राइस मध्ये. म्हणून जावा काय ओपन सोर्स आहे म्हणजे फ्री आहे यूज करायला. आज तुम्ही पण जावा मध्ये काम करू शकता. जावाच्या प्रोडक्टवर ओपन सोर्स आहे. दिलं इझी टू लर्न, ओपन सोर्स. आणि तिने सांगितलं, कोणतरी बोललं बघा आता. कोण बोललं? मोस्टली कंपनी आज जावा
जर तुम्ही टॉपच्या 10 कंपन्या काढल्या, कोणत्या 10 कंपन्या आहेत तर नाव सांगा तुम्ही. तुम्हाला माहित पाहिजे कंपनी झाल्यानंतर इंटर्नशिप मध्ये कंपन्यांच्या नावं. 10 कंपन्यांचे नाव प्रत्येकाला माहित पाहिजे. बोला. गुगल, फूड, मायक्रोसॉफ्ट, करेक्ट. अजून मेटा, मेटा, दॅट्स गुड. मेटाचे प्रोडक्ट कोणते कोणते? व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक. मोठं प्रोडक्ट कोणतं आहे? फेसबुक. ओके, गुड. अजून Amazon, LinkedIn, अमेझॉन, करेक्ट, गुड. LinkedIn, लिंक्डइन, Netflix, नेटफ्लिक्स, Oracle Corporation, ऑरॅकल. अजून या कंपन्या HDFC पण पाहिजे Bank, पुढे या. यातली एक तरी आहे का इंडियात? इंडियात सांगा ना तुम्ही. आपल्या किती कंपन्या मोठ्या मोठ्या आहे? म्हणजे इंडियन नाही HDFC Bank, इंडियामध्ये ऑफिस असलेले, पुण्यात ऑफिस, मुंबईत ऑफिस, कोणते कोणते? ऑरॅकल्स आहे. नेटफ्लिक्स ऑफिस नाही ना अजून, आहे का? मला नाही माहित, नाही वाटतं इंडियात नाही Airbnb, Netflix. करेक्ट. अजून TCS नाव ऐकलंय का? नाही माहित तुम्हाला? कॅपजेमिनी, कॉग्निझंट, याच कंपन्या मोठ्या आहे गाईज आपल्या इथे सर्व्हिस बेस, बरोबर. म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या आहे. MNC बोलतो आपण त्याला, बिग MNC. करेक्ट. या कंपन्यामध्ये मोस्टली कोणती लँग्वेज यूज होते? जावा. 70 to 80% कोणती लँग्वेज यूज होते? जावा. म्हणून जावा पॉप्युलर आहे. समजतंय? हे एक रिझन आहे. देन अँड्रॉइड ऍप्लिकेशन साठी पण मोस्टली कोणत्या अँड्रॉइडला कोणती लँग्वेज लागते? जावा. गेलो ना. अँड्रॉइड ऍप्लिकेशनला कोणती लँग्वेज लागते? जावा. म्हणून जावा काय आहे? पॉप्युलर आहे. टास्ला, करेक्ट. बिग कंपनी टास्ला, बिग कंपनी. अजून वेब डेव्हलपमेंट मध्ये सर्वात मोस्ट यूज होतो जावा. वेब डेव्हलपमेंट मध्ये, वेब डेव्हलपमेंट माहिती सर्वांना? एंटरप्राइज ऍप्लिकेशन मध्ये मी सांगितलं पहिला थोडं तुम्हाला, बरोबर. लिहिलंय सर्वांनी? एंटरप्राइज ऍप्लिकेशन मध्ये या कारणामुळे जावा काय आहे? पॉप्युलर आहे. समजलंय? काय काय सांगशाल? सांगा बरं कोणतरी. बोला बोला सर्व. चला ऑनलाईन वाले, का जावा पॉप्युलर आहे सांगा सर्वांनी. तुम्ही प्रत्येक गोष्ट सांगायची मला लगेच. ऑनलाईन वाले बोला बोला. it because it is open source, easy to handle, आणि it supports OS system. लर्न म्हणायचं. ओके, ठीक आहे, चालेल, काही प्रॉब्लेम. ओके. सो जावा कुठे यूज होतो मग आता? मी सांगितलंय कंपन्यांमध्ये. देन बँकिंग सिस्टम आहे. वेअर जावा इज यूज. द्या, वेअर जावा इज यूज. सर्वात एक नंबरला लिहायचं टॉपला जिथं जावा यूज होतं ते पुढे बँकिंग सिस्टम मध्ये. जे बँकिंगचे ऍप्लिकेशन म्हणतात, टोटल बँकचे ऍप्लिकेशन जवळजवळ मला माहित असल्यापैकी जावा मध्येच बनतात. असं काही नाही की दुसऱ्या लँग्वेज मध्ये आपण बनवू शकत नाही, पण जावा मध्येच बनतात. त्याचं कारण काय आहे? स्ट्रॉंगली रिझन काय? जावा काय आहे? सिक्युअर आहे. आणि बँकेचं काम हे सिक्युअरच पाहिजे. कोणतंही प्रोडक्ट शक्यतो सिक्युअरच पाहिजे, पण त्यात बँकेचं जास्त. देन ई कॉमर्स वेबसाईट. ई कॉमर्स वेबसाईट मध्ये काय असते? पैशाची देवाणघेवाण असते. सो त्यामुळे ते पण काय पाहिजे? सिक्युअर पाहिजे. करेक्ट. हे झाले वेब ऍप्लिकेशन. करेक्ट. कोणते? बँकिंग आणि ई कॉमर्स. मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन मधले अँड्रॉइडचे जे ऍप आहे ते कशामध्ये बांधता? जावा मध्ये. जावा यूज केले असतात अँड्रॉइड ऍप. नंतर मी बोललो तुम्हाला एक शब्द, काय? एंटरप्राइज सॉफ्टवेअर. काय बोललो होतो? एंटरप्राइज सॉफ्टवेअर म्हणजे कोणते?
तुमचं कॉलेजचं ERP बघा, ते काय आहे? इंटरप्राइज सॉफ्टवेअर. तुम्हाला विचारलं होतं एक वर्ड, इंटरप्राइज सॉफ्टवेअर कोणते कोणते येतं मग त्याच्यामध्ये? कॉलेजचं ERP लिहा, कॉलेज ERP किंवा ERP सॉफ्टवेअर थोडक्यात. ते कॉलेजचा असो तर कुठलंही मॅनेजमेंट सॉफ्टवेअर असो. ओके. देन हॉस्पिटल सिस्टम, हेल्थ डोमेन मध्ये बी एंटरप्राइज सॉफ्टवेअर झाले. ओके. अजून कुठे यूज होते जावा? तुम्ही सांगितलेल्या पैकी क्लाउड वरती आणि बॅकएंड ऍप्लिकेशन API साईडल्या. क्लाउड अँड बॅकएंड APIs. थोडं दाखवा का नोटबुक द्या. हा काय दिलं? क्लाउड आणि बॅकएंड API दिलं. आता त्यात कशात म्हणजे क्लाउड आणि बॅकएंड API चे एक्झाम्पल स्प्रिंग बूट. स्प्रिंग बूट, रेस्ट API, REST API म्हणजे काय माहितीये ना? काय? ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग माहितीये? ओके गुड. आणि मी सांगितलं शेवटी एक पुढे यूज होत आणखीन बिग MNC, बिग कंपनी युझिंग जावा. त्यातलं लिहायचं गुगल, मला दिले आहेत तिला माहिती असलं, नेटफ्लिक्स, अमेझॉन, इन्फोसिस, TCS. ठीक आहे. आता जावा का पॉप्युलर समजले तुम्हाला? जावा म्हणजे काय ते समजलंय तुम्हाला? जावा कुठे यूज होते समजलंय तुम्हाला? प्रोग्रामिंग म्हणजे काय समजलंय तुम्हाला? आता मला जावाचे फीचर सांगायचे. काय सांगायचं? फीचर्स ऑफ जावा काय आहे? सिंपल, गुड. अजून ऑब्जेक्ट ओरिएंटेड, अजून प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, अजून सिक्युअर, गुड, अजून रोबस्ट, रोबस्ट, अजून डायनामिक, अजून सिक्युअर, मल्टी थ्रेडिंग. करेक्ट. हे जावाचे काय आहे? फीचर आहे. सर आय हॅव अ क्वेश्चन. यस. सर जावामध्ये ते डिबगिंग आहे ती प्रोसेस नाही समजली, ती सांगा ना. कोणती? डिबगिंग. मी डिबगिंग सांगितलं का? नाही, पण ते समजले नाही असं थेरीमध्ये. सांगतो ना बाळा. अजून डिबगिंग शिकायचं आपलं. आपण आता जावा काय ते समजून घेतोय ना, की लगेच सांगू तुला. फीचर आहे ना. डिबगिंगचं कुठे फीचर आहे? आपण जेव्हा प्रोग्राम करू का, डिबगिंग काय असतं माहिती का? डिबगिंग काय असतं? कोड लाईन बाय लाईन एक्झिक्यूट कसा होता? डिबग समजतंय ना? त्याला डिबगिंग बोलतो आपण. व्हॅल्यू कुठं कुठं जाते, कशी जाते, आता आपण प्रोग्रामिंग स्टार्ट नाही केली बाळा, सांगायला सगळं. आता तुलाही समजणार नाही, मलाही समजणार नाही. स्टेप बाय स्टेप जायचं असतं. तू डायरेक्ट स्लॅब कसं टाकायचं विचारलंय, आधी आपण पाया भरून घे. ओके. हा, फीचर्स ऑफ जावा काय काय लिहिलंय? प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, सिंपल, सिक्युअर, रोबस्ट, मल्टी थ्रेडिंग, पोर्टेबल. घ्या लिहून. सो आता प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय? मी सांगितलं होतं 2 मिनिटापूर्वी. राईट वन्स, रन एनिवेअर म्हणजे काय? प्लॅटफॉर्म इंडिपेंडन्स. सर्वांनी लक्ष द्या इकडे 2 मिनिटं. सर्वांनी, ऑनलाईन वाले पण.
काय होतं, जावाचा कोड लिहिला तुम्ही पर्टिक्युलर, सपोज दिला विंडोज वरती, बरोबर, आणि तिथं बाईट कोड कन्वर्ट केला, म्हणजे काय डॉट क्लास फाईल बनवली, ती घेऊन तुम्ही लिनक्स वरती गेले तरी पण तो रन होईल. ओके, समजतंय? किंवा मॅक वरती पण गेले तर रन होईल. म्हणजे त्याला काय बोलता, प्लॅटफॉर्म डिपेंडन्सी नाही, तो काय आहे, इंडिपेंडंट आहे. ओके, देन ऑब्जेक्ट ओरिएंटेड. व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड? कोड मॅनेज करायला सोपं होतं. नाही, ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, खूपच्या कन्सेप्ट झाला. करेक्ट. काय होतं, खूपच्या बेस्ड ऑन द्या प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट लिहिलं फ्रॉम एनिवेअर, बरोबर. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय लिहिशाल, बेस्ड ऑन क्लासेस अँड ऑब्जेक्ट. जावा इज अ 99% किंवा प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज पण म्हणतात जावा, माहिती आहे ना. 100% नाहीये, एक डेडलॉक आहे, तो बघणार आहे आपण. प्रोजेक्ट असून लगेच सांगा तुम्ही. ठीक आहे. देन सिक्युअर काय आहे, स्ट्रॉंग सिक्युरिटी प्रोव्हाइड केल्या जातात जावामध्ये. काय स्ट्रॉंग सिक्युरिटी द्या. नंतर काय म्हणत मी, रोबोस्ट. रोबोस्ट म्हणजे काय, आपण एरर हँडलिंग करू शकतो त्याच्यामध्ये. काय आहे, एरर. ऍक्च्युली दॅट टर्म्स ऑफ नॉट एरर, चुकीचा वर्ड वापरला त्यांनी. जावा रोबोस्ट आहे, तुमच्या लेवलला तुम्ही असं बोलावं द्या एरर हँडलिंग. पुढे जाऊन मला ब्लेम ना करू ही गोष्ट का जावा एरर हँडलिंग तुम्हीच म्हणले सर करत नाही करता. मल्टी थ्रेडिंग. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय रे, एकाच टाइमवर मल्टिपल टास्क परफॉर्म करणे. मल्टी टास्किंग झालंय, मल्टी टास्किंग. करेक्ट. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, मल्टी टास्किंग. मल्टी टास्किंग म्हणजे काय मग, एक्झाम्पल कोण सांगेल मला मल्टी टास्किंगचं? मल्टी टास्किंग एक्झाम्पल सांग. मल्टी टास्किंग माहिती आहे, जसं की तुम्हाला सोबत बोलतो पण आणि पेन पण फिरवतोय, बरोबर ना. मला काय बोलायचं, समजतंय ना. मल्टी थ्रेडिंग काय मग, टास्क म्हणजे काय, मल्टिपल थ्रेड मिळून एक टास्क बनतो. थ्रेड म्हणजे काय, स्मॉलेस्ट पार्ट ऑफ प्रोग्राम, बरोबर. स्मॉलेस्ट पार्ट ऑफ प्रोग्राम इट इज कॉल्ड थ्रेड, बरोबर ना. मग मल्टिपल थ्रेड एकाच वेळेस वर्क करतात त्याला काय बोलतात, मल्टी थ्रेडिंग. ओके, आपण बघूया इन डिटेल मध्ये नंतर. बेसिक समजलं तुम्हाला मल्टी टास्किंग म्हणजे काय, एकाच वेळेस काय करता तुम्ही, डिफरंट टास्क करता. ओके. पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे काय, वर्क ऑन ऑल ओएस. आता मला जावाचे फीचर का आले, युजर्स का आले, वाय जावा सो पॉप्युलर का आली, जावा म्हणजे काय कळालं, प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे कळालं, बरोबर. ते राहिले का. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, मल्टी टास्किंग समजलं तुला, नाही समजलं. मल्टी टास्क, टास्क म्हणजे काय, पर्टिक्युलर वर्क, काम, बरोबर. तू काय करते आता, मी तुला सांगितलं तुम्हाला, सपोज कम्प्युटरवरती काम करताय तुम्ही, बरोबर, प्रोग्राम करताय, त्याच टायमिंगला तुम्ही काय करता, गाणे पण ऐकतात, बरोबर. नाही समजत तरी पण सांगू, फोन बोललो तुम्ही, फोन बोलत असता तुम्ही रील पण बघता, काही लोकांना शौक असता, किंवा चॅट करता व्हॉट्सअप वरती, येतं करता व्हॉट्सअप इन्स्टावरती. म्हणजे काय होतं, एकाच वेळेस 2 टास्क चालू असतात तुमचे. काय, कम्युनिकेट करणं कोणातरी सोबत आणि चॅट पण करणं, म्हणजे काय आलं, मल्टी टास्क. 2 टास्क हे एकाच वेळेस परफॉर्म करतात, त्याला काय बोलतात, मल्टी टास्किंग. आता टास्क
थ्रेड म्हणजे काय? थ्रेड ना छोट्याचा छोटा प्रकार असतो. तुम्ही ना कंट्रोल अल्टर डिलीट दाबलं कम्प्युटरवरती तर तुम्हाला एक विंडोज ओपन दाखवतो मी तुम्हाला. प्रोसेस दिसता बघा, प्रोसेस, नंबर ऑफ प्रोसेस रनिंग असता बॅकग्राऊंडला. हा, कम्प्युटरचा सीपीयू जो असतो ना तो डिफरंट 8 प्रोसेस मध्ये कोर, ड्युअल कोर, 4 कोर, i5 प्रोसेसरचा आपण कोर घेतो मोबाईलच्या आधी, बरोबर? माहिती आहे सर्वांना? जेवढा जास्त कोर घेतला असेल ना तेवढा मोबाईल फास्ट चालतो. का? सपोज एखादा प्रोजेक्ट आहे, स्वयंपाक करता मुली, 10 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे, बरोबर? सर्वांना समजेल एक्झाम्पल, एकदम इझी होतं. 10 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. मला सांगा 4 मुली फास्ट करतील का एक मुलगी फास्ट करेल? का? 4 प्रोसेस आहेत तिथं, 4 लोक काम करते ना, एक भाजी करल, एक पोळी करल, एक काय असेल ते XYZ, भात लावल, डाळ करल. ओके, म्हणजे काय झालं? नंबर ऑफ प्रोसेस झाल्या, नंबर ऑफ टास्क, नंबर ऑफ थ्रेड झाली. सपोज तुझ्या एका मुलीला एक थ्रेड कन्सिडर कर, म्हणजे किती थ्रेड झाले तिथं? 4. मल्टिपल थ्रेड काय करतात? एकाच वेळेस वर्क करतात, त्याला काय बोलतात? मल्टी थ्रेडिंग. समजलंय? समजलं सर्वांना ऑनलाईन आले ना? Yes, sir. ओके. अजून डिटेल मध्ये पाहिजे असं ना आपण त्यावेळेस प्रोग्राम करू, त्यावेळेस अजून समजेल, पण मला तर वाटतं समजलं असलं आता मे बी. देन तुम्हाला बेसिक समजलं जावा काय असतं, कसं युज होतं काय? आता जावा काय करायचं, जावाचं समजलं. आता सुरुवात करायची आपल्याला. काय लागेल आपल्याला मग आता? जावाचं हे प्रोडक्ट आपण त्याच्यावर चर्चा केली, म्हणजे हे पुढे शोधायचं आता. जावा म्हणजे काय? कोणाचं प्रोडक्ट आपण सांगितलं होतं? ओरॅकलचं. म्हणजे आपल्याला काय लागेल? JDK. काय करावं लागेल? डाउनलोड करावं लागेल. काय करावं लागेल? JDK डाउनलोड करावं लागेल आणि ते इन्स्टॉल करावं लागेल. JDK कुठे भेटेल तुम्हाला? ओरॅकलच्या साईट वरती किंवा गुगलला टाकायचं तुम्ही, डाउनलोड JDK 17 गेले सर्वांनी. डाउनलोड JDK 17, बरोबर? त्यालाच काय बोलतो आपण? जावा डेव्हलपमेंट किट. JDK म्हणजे काय? जावा, लिहून घ्या, जावा डेव्हलपमेंट किट. त्याला काय बोलतो आपण? टूल्स आहे. काय हा? टूल्स फॉर जावा डेव्हलपमेंट. आता JDK नसते आपल्याला सेपरेट, JDK येतो, पण JDK मध्ये काय काय असतं? JRE, JVM. करेक्ट. काय असतं? JRE आणि JVM. तो JVM म्हणजे काय? जावा व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल जावा मशीन. व्हर्च्युअल मशीन. जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजे नेमकं काय? जो सोर्स कोडला बाईट कोड मध्ये कन्वर्ट करायचं काम. कंपायलर आहे, करेक्ट. काय? सोर्स कोडचं काम कन्व्हर्जन बाईट कोड मध्ये करतं आपण. JVM चा त्यासाठी यूज करतो, त्याला काय बोलतो? JVM. समजलं सर्वांना? सोर्स कोडचं बाईट कोड मध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम जे करतं ते कोण करतं? JVM, बाय युजिंग जावा सी कंपायलर. गेल्यावर तुम्हाला समजेल असं भाषेत लिहायचं काहीच बळांनो. सोर्स कोडचं बाईट कोड मध्ये कन्व्हर्जन करतो आपण बाय युजिंग जावा सी. त्यालाच काय बोलतो आपण? जावा व्हर्च्युअल मशीन म्हणजेच JVM. JVM चा पर्पज काय मग? रन्स जावा बाईट कोड. JVM चा पर्पज काय आहे? रन्स घेऊन जावा बाईट कोड. आणि आता हा रन करण्यासाठी JRE लागतं. काय लागतं? JRE. JVM आणि JRE कुठे भेटेल आपल्याला? JDK JDK मध्ये. मध्ये. JDK मध्ये. करेक्ट. गेलो. JRE, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. त्याचा पर्पज काय आहे?
provides library to run Java. Provides library to run Java. JRE आणि JVM समजलं सर्वांना? JDK काय समजलंय मग? या दोन्हींचा कंबो पॅकेज असतं ते म्हणजे काय? JDK. आणि त्याच्यामध्ये आणखी वेगळे वेगळे पण लायब्ररीज असतात. ओके, सो JDK म्हणजे काय? टूल्स फॉर, लिहून घ्या. JDK म्हणजे टूल्स फॉर जावा डेव्हलपमेंट. तर तुम्हाला विचारलं कोणी जावाचा आर्किटेक्चर फ्लो सांगा, तर कसं सांगशाल मग? जावा कोड म्हणजे डॉट जावा फाईल द्या सर्वांनी. जावा कोड ब्रॅकेट मध्ये डॉट जावा फाईल, त्याला खाली एरो करा. सर यस, JDK परत सांगू शकता का? रिपीट करू शकता का? एक मिनिट मी शोध करतो तुम्हाला. माझी स्क्रीन दिसते का? नाही. ओके, वेट हा, परत सांगतो. हो. आता दिसते स्क्रीन तुम्हाला? नो सर. जस्ट वेट हा. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? जावा कोड आहे, त्याच्यानंतर लिहिलंय मी कंपायलर, तुम्ही लिहून घ्या. बरोबर, नंतर खाली एरो करीत लिहायचं जावा कोड, कंपायलर, बाईट कोड, त्याच्या खाली परत लिहायचं JVM, म्हणजे खाली आउटपुट. बरोबर, एरो करीत लिहायचं खाली एक एक वर्ड. हे बघा, दिसतंय का? समजलं? Java code, then compiler, bytecode, JVM, final output. ओके, जावा कोड म्हणजे कोणता असतो? डॉट जावा फाईल. जावा कोड म्हणजे ब्रॅकेट मधल्या डॉट जावा फाईल. बरोबर, कंपायलर म्हणजे काय यूज करतो आपण? बरोबर, जावा कोड पुढे काय लिहायचं ब्रॅकेट मध्ये डॉट जावा फाईल. बरोबर, कंपायलर म्हणजे काय करतो आपण? कंपायलर म्हणजे काय? जावा सी. कंपायलर म्हणजे काय? जावा सी, त्याच्या पुढे ब्रॅकेट मधल्या जावा सी. म्हणजे बाईट कोड म्हणजे काय? ब्रॅकेट मधल्या डॉट
डॉट क्लास फाईल. ओके, म्हणजे डॉट क्लास लिहायचं ब्रॅकेटमध्ये. ओके, दिसतंय ऑनलाईन वाल्या सर्वांना? हा काय झाला जावाचा Yes. वर्क फ्लो झाला. बरोबर आहे. प्रोसेस कशी होती प्रत्येकाने समजून घ्या, प्रत्येकाने बोला ही गोष्ट. हे जोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत प्रॉपर एक्झिक्युशन समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला बाकी कोड समजणार नाही. काय होतं एक्झॅक्टली जावा कोड म्हणजे कोणती फाईल असते? आपण सपोज तुम्ही एखादी फाईल बनवली, फाईलचं नाव द्यायचं आपल्याला. त्या फाईलचं नाव काय द्यायचं? डॉट एक्सटेन्शन देऊन जावा. बरोबर आहे. ही फाईल आहे, ती फाईल घेणार आपण, त्या फाईलला कंपाईल करणार. कसं कंपाईल करणार? बाय युझिंग जावा सी कंपायलर. बरोबर, जावा सी त्या फाईलचं नाव. बरोबर, देन ही फाईल जर कंपाईल करू तेव्हा काय मिळेल आपल्याला? डॉट क्लास फाईल. काय मिळेल? समजते सर्वांना ऑनलाईन वाले? ही फाईल जेव्हा आपण कंपाईल करू तेव्हा आपल्याला कोणती फाईल मिळेल? डॉट क्लास फाईल. सपोज माझ्याकडं आता तुम्ही मला सांगा एबीसी नावाची फाईल आहे. बरोबर, एबीसी नावाची फाईल जर एबीसी डॉट बोला जावा, एबीसी डॉट जावा नावाची फाईल आपल्याकडं, आपण ती कंपाईल केली. बरोबर, तर कोणती मिळेल आपल्याला फाईल? आउटपुट काय मिळेल? करेक्ट, एबीसी डॉट क्लास. समजलंय? कोणती फाईल मिळेल आपल्याला? एबीसी डॉट क्लास. ही जी फाईल असते ही फाईल आपण कोणत्याही पण ओएस वरती रन करू शकतो. समजलंय का? ही ह्युमन रिडेबल फाईल नसते. ही एबीसी डॉट जावा फाईल असेल ती काय असते? ह्युमन रिडेबल, म्हणजे त्याच्यामध्ये इंग्लिश सिंटॅक्स असतो, इंग्लिश फॉर्मॅट असतो, इंग्लिश आपण रीड करू शकतो. बरोबर ना? पण याच्यामध्ये काय असतं? 12100 मशीन रिडेबल असतं फक्त. 111001 त्या टाईप मध्ये. समजलंय? डॉट क्लास फाईल समजली सर्वांना? काही इश्यू आहे? हा, तुला समजलंय? विचारलं होतं कोणत्याने? याला काय बोलायचं? टोटल जावाचा वर्क फ्लो. हा काय जावाचा वर्क फ्लो आर्किटेक्चर. जर जावाचा आर्किटेक्चर कोणी विचारलं तर काय सांगशाल? जावा कोड कंपाईल करतो आपण कशामध्ये? बाईट कोड मध्ये. त्यानंतर JVM चा यूज करून आपल्याला आउटपुट भेटतं. ओके, समजलंय? डॉट जावा फाईल कंपाईल करतो बाय युजिंग जावा सी कंपायलर आणि आपल्याला कोणती फाईल भेटते? डॉट क्लास फाईल भेटते. हाच जावाचा आर्किटेक्चर आहे, हाच जावाचा वर्क फ्लो आहे. सगळ्यांना सांगता येईल उद्या? आज काय काय करतो? काय आर्किटेक्चर सांग. तुझं नाव काय दादा? नयन. ऑनलाईन आलं कोण सांगेल? परत एकदा सांगा सर तो वर्क फ्लो. परत एकदा सांगू. जावा कोड दिसतोय तुम्हाला? हो. तो काय करतो? आपण कंपाईल करतो. कशाने? जावा सीने. तो कशात कन्वर्ट होतो? मग कोणता भेटतो आपल्याला? डॉट क्लास फाईल. बरोबर आहे. ही डॉट क्लास फाईल आपण JVM वरती रन करतो आणि आपल्याला आउटपुट मिळतं. समजलं का? की नाही समजलं अजून? ऑनलाईन आले समजलं का? यस सर. हो. जावा फाईल असते ती जावा सीने कंपाईल करतो, आपल्याला डॉट क्लास फाईल मिळते. ती डॉट क्लास फाईल आपण JVM वरती रन करतो आणि आपलं आउटपुट मिळतं. बरोबर, जावा कोड कंपायलर बाईट कोड JVM वरती रन करून आउटपुट मिळतं. सांगा आता. जोपर्यंत तुला येतो तोपर्यंत आउटपुट यायचंय. सांग. जावा कोड क्रिएट करतो. हा, यूज करतो नाही जावा कोड. तू सांगतो का? तू शिकव सगळ्यांना. जाऊ दे.
मी नाही समजत, मला समजत नाही त्याचा ऐक. सांग, जमल जमल, सांग बघू, सांग. कंपेअर कसं करतो? जावा सी कंपाईल करतो. आपल्याला कोणते भेटते? डॉट डॉट क्लास फाईल भेटते, बरोबर. ती डॉट क्लास फाईल वरती आपण रन करतो, बस. तू सांग. यस, तुझी मागचा सांग. हा. रन करतो, एकदम सिंपल. गुड. तू सांग. यस, गुगे अश्विनी तू सांग. कॅमेरा ऑन करता सर्वांनी, मग सांगितलंय मी. यासाठीच पाहिजे आपल्याला कॅमेरा. जावा कोड जावा बाईट कोड मध्ये कंपाईल करतो, त्यानंतर जे डॉट क्लास फाईल भेटते, त्यानंतर JVM वरती रन करतो, मग आउटपुट मिळते. करेक्ट. मयुरीमुळे मी नाव घेत आणि पटपट सांगायचं काय तसं मी पुढे जाणार नाही. बोला. मयुरीमुळे आवाज येतोय? कोणतरी सांगा, मी काय नाव घेतलंय? ऑनलाईन वाले बोला. तू समजलं मॅडम मला काय? जावा कोड मधून जावा डॉट फाईल घेतल्यावर बोला. काय लिहिलं तुम्ही, वाचा. मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलं, पण याला तरी दाखवत, यांनी बघितलं नाही, पण तुम्हाला स्क्रीन शेअर केली होती, बरोबर. हे कोण आहे? 1+CPH281. नाव टाका आणि बोला. कॅमेरा ऑन करा. जय जगताप कॅमेरा ऑन कर. मंगेश जाधव कॅमेरा ऑन कर. आर्यन वैष्णव कॅमेरा ऑन कर. अंजली, सर्वांनी कॅमेरा ऑन करा गाईज. बाकी विवेक, वैभव, सुयोग, शीतल, सपना, साक्षी, तुम्ही कॅमेरा ऑन नाही करत गाईज. यस मॅडम. मयुरीमुळे वाचून दाखवा तुम्ही. जावा कोड मध्ये आपण जावा डॉट फाईल घेतो आणि ते आपण बाईट कोड मध्ये क्लास घेतल्यानंतर जावा व्हर्च्युअल मशीन आपण तिथं रन केल्यानंतर आउटपुट येतो. ओके. नेक्स्ट कोण सांगतो? नेक्स्ट तुमच्यापैकी, चला तुम्ही बोला. तुम्ही कोणतरी म्हणा सर, मी सांगते, मी सांगतो. सर, जावा कोड मध्ये डॉट जावानी जी फाईल आपण सेव्ह करतो ती आपण कंपाईल करतो जावा सीनी. त्यानंतर ती फाईल बाईट कोड मध्ये कन्वर्ट होते डॉट जावा डॉट क्लासने. त्यानंतर तीच फाईल आपण JVM मध्ये टाकतो. मग त्यानंतर आपल्याला आउटपुट JVM मध्ये रन करतो. JVM वरती काय करतो? रन करतो आपण. ओके. आणि आपल्याला आउटपुट भेटतं. करेक्ट. गुड मोजना. अजून कोण सांगतं? सुयोग, सुयोग कॅमेरा ऑन कर. सुयोग आवाज येतोय? सुयोग, हे बघा, प्रत्येकाला आवाज येतो असतो. हो सर. मग काय सांगितलं मी?
कॅमेरा ऑन करायला सांगितलंय बरोबर. कॅमेरा मी जेव्हा आवाज देतो ना तेव्हा कॅमेरा बी ऑन असं कॅमेरा तर कंपल्सरी ऑन ठेवायचा. तुमचं अनम्यूट करायचं आणि बोलायचं पण. ओके सुयोग बोल. फास्ट सुयोग. वैभवानी जे आज बोलणार नाही मी त्यांची अटेंडन्स लावणार नाही. तर जावा कोडला कंपाईल करतो सर जावा सी मध्ये, नंतर बाईट कोड, नंतर मग JVM मध्ये रन करतो, नंतर आउटपुट भेटतो सर. करेक्ट. कॅमेरा का बंद केलाय वैभव तू? तुम्ही काय सांगितलंय सर कॅमेरा ऑन नाही होत सर, का? म्हणजे कॅमेरा खराब आहे सर. उद्या क्लिअर करा. ठीक आहे सर. ओके डेली चालणार नाही असं. नंतर कोण सांगतं? कोणाला सांगायचंय? साक्षी घोरपडे. चला शेवट साक्षी घोरपडे लास्ट सांगा, आपण पुढे जाऊया परत. मॅडम बोला. समजलं सर्वांना? फ्लो. सो आता काय करायचं सर्वांनी? सर ओपन करायचं, त्याच्यावरती टाकायचं. काय टाकणार? डाउनलोड JDK 70 फॉर तुमचं विंडोज. सर्वांचा आय थिंक विंडोज असेल बरोबर आहे. लिनक्स कोणाकडे आहे का? लिनक्स मॅक बोला काही सर्वांनी बोला. चला आता तुमचं थेरी सेशन संपलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आज बरोबर. कोणाकडे असेल तर मला सांगा. त्याची प्रोसेस तुझ्या काय नसते का? करा चालू. डाउनलोड आहे तरी पण प्रोसेस डाउनलोड करून घ्यायचं. म्हणजे असं इन्स्टॉल करत नाही, इन्स्टॉल करायची. तुझ्याकडे इन्स्टॉल आहे ठीक आहे. जावा इन्स्टॉल आहे का? कोणतं व्हर्जन? जावा 17 व्हर्जन. डाउनलोड करा सर्वांनी JDK आणि इन्स्टॉल करा. तोपर्यंत आपण एक ब्रेक घेऊया. ओके तुम्ही तुमचं काम करा तोपर्यंत. बघा नसेल तर प्रोसेस बघा डाउनलोडची काय आणि इन्स्टॉलेशनची. आपल्याला नंतर काय करायचं आहे? पाथ सेट करायचा आहे. ओके काय करायचं आहे? पाथ सेट करायचा आहे. ऑनलाईन वाल्यांनी सर्वांनी तुमच्याकडे लॅपटॉप कोणाकोणाकडे आहे आणि मला त्याची नावं सांगा. चला भाग्यश्री मोरे. लॅपटॉप पाहिजे. कधी अवेलेबल होईल? 2-3 दिवसात. ओके एक मिनिटात नाव लिहून घेतो, पुढे लिहून घेतो. कारण की आपल्याला प्रॅक्टिस साठी सर्वांना लॅपटॉप वगैरे लागेल. लॅपटॉप म्हणा, कम्प्युटर म्हणा, काही पण असं काही लॅपटॉप पाहिजे. नसेल तर कॉलेज वरती जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता तुमच्यावाल्या पेन मॅडम. आपल्याला डेली असतो 1 तास थेरी सेशन. त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करायची. ओके दिलेले प्रोग्राम देते तुम्हाला लिहून काढायचे. आता आज काय करायचं? इन्स्टॉलेशन करायचं. आपण मग फर्स्ट प्रोग्राम बघूया. प्रोजेक्ट पण चालू नाही आज ना. ओके
जेडीके डाउनलोड करू राहिले ना तुम्ही बघा दोघी तिघी त्याच्याकडे एक लॅपटॉप आहे तुम्ही दोघी बसा तुम्ही इकडे सर इथे तू पण तिच्या सोबत आहे तुम्ही दोघी तिच्या सोबत आहे. तुझं आहे का लॅपटॉप हा मग काय अडचण नाही अगं इथंच बस तिच्याकडे फक्त तुम्ही डाउनलोड करायची प्रोसेस बघा डाउनलोडला लावायचं आणि इन्स्टॉलेशन करायचं तुला दाखव तुला येतंय तू केलंय काल काल म्हणा किंवा आधी तुला दाखवून दे तू पण कर परत इन्स्टॉल ना करू पण डाउनलोड करा आणि इन्स्टॉलेशन बघा सर्वांनी ऑनलाईन वाले हा काय नाव सांगितलं तू मॅडम मला आता तुम्ही भाग्यश्री मोरे. लॅपटॉप तुमचं कॉलेजचं नाव MIT येवला. थांबा असं नका मी विचारतो आता प्रेझेंटी पण होऊन जाईल आणि सगळंच होऊन जाईल त्याच्यामध्ये अर्जुन चुंबळे कोण आहे अर्जुन आहे का अर्जुन गौरव गायत्री काटे अनिकेत काय नाव आहे अनिकेत जाटवे कुठला आहे तू संभाजीनगर प्रोग्रामिंग करायची ना अभ्यास करायचा चांगला जेवढं जाईल तेवढंच करायचं जास्त नाही काही करायचं खूपसा भरपूर होऊन जाईल प्लेस व्हायचं आहे डिप्लोमा नंतर खान शिवाया साव्या हा बरेच मुलं नाही आले का येत नाहीये तुमचे मित्र आहे का कोणी असेल त्यांना सांगा लवकरात लवकर या ओके ऑनलाईन वाले पण गाईज जवळजवळ 60 मुलांची बॅच आहे हे जवळजवळ 30 आहे आता 25-30 आणि तुम्ही 10-12 म्हणजे 35 तर 15 ते 20 मुलं अब्सेंट आहे याने काय होईल सुरुवात जर कोणाला कळली नंतर कळत नाही मुलं हुशार असतात पण माहित नाही का सुरुवात लेट करता आणि नंतर समजत नाही सांगा त्यांना आज 2 काल काय झालं नाही आपलं आज बी आता मी फक्त इन्स्टॉलेशन घेणार आहे ओके उद्यापासून आपण जेव्हा स्टार्ट करू तर बेसिक गोष्टी लक्ष देत नाही नंतर ओके सार्थक कुलकर्णी नाहीये कुणाल तू कुठला पानवी वैजापूर पानवी तुझं आडनाव काय पानवी नयन तू कुठला नयन संभाजीनगर पप्पा संभाजीनगर दिव्या तू कुठली संभाजीनगर गंगापूर सय्यद तू कुठला संभाजीनगर मग तुम्ही इथं काय रूम घेऊन राहता का वरद काय नाही तुझं वरद आर्यन ऑनलाईन ना येस सर हा तुला मी काय बोललो होतो की नाव काय टाकायचं जॉईन करताना तू काय टाकलंय बघ बरं सर सांगितलंय ना पुन्हा पुन्हा एक चूक एकदाच करायची आर्यन ना साक्षी बेले साक्षी कुठली तू आवाज नाही तुझा अनम्यूट करेल का
हेडफोन चालत नाही तुझे. सर्वांनी हेडफोन चालू आहे का नाही चेक करायचे. चालू नाही तुमचे हेडफोन हा मॅडम. मंगेश जाधव, मंगेश जाधव, यस सर. मंगेश व्हिडिओ का ऑन नाही आहे? ऑन. एक मिनिट, ऑनलाईन कुठून चालू झाले? हा आर्यन, ठीक आहे. मंगेश तुझा लॅपटॉप आहे? नो सर. कम्प्युटर नाही सर, 2 दिवसात लॅपटॉप आणणार आहे. करणार अवेलेबल नक्की? हो सर. 2 दिवसात ना लिहू का असं 2 दिवसात अवेलेबल होणार आहे? हो सर. तर 3 दिवसात? 2 दिवस. ओके नक्की हा. प्रॅक्टिस करावं लागणार हो. इन्स्टॉलेशन पासून. हा साक्षी, तुझं माईकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय का साक्षी बेले? हेडफोन काढ आणि मग बोल. लॅपटॉप आहे तुझ्याकडं? नाही. नाही होणार अवेलेबल? हा. होय नाही सांगून दे, काय प्रॉब्लेम नाही. सर म्हणजे बघू आता. तू कुठे राहायला? माळी गोगरगाव. हा माळी गोगरगाव. माळी गोगरगाव, गंगापूर. कॉलेज लांब आहे तुला काय जायला? हो. शनिवार रविवार 2 आहे, गुरुवार शुक्रवार 2 दिवस येऊ शकते कॉलेजला. कॉलेज हो. जाऊन प्रॅक्टिस करायची, नाही तर कोणाकोणतरी लॅपटॉप वगैरे घेऊन तिथं जायचं. तर आसपास हो. कोणी मैत्रीण शोध. हा. ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी राहील. हा हा. आर्यन, तुझा लॅपटॉप आहे? यस सर. ओके. जय जगताप, यस सर. यस सर. जय जगताप, लॅपटॉप आहे? यस सर. ओके. जेडीके डाउनलोड कर आणि इन्स्टॉल कर. ओके. ओके. जान्हवी थोरात, नो. जान्हवी थोरात, अश्विनी लांडे, अश्विनी लांडे कोणाच्या ओळखीची का? व्हिडिओ हं? आहे. कोणाची मैत्रीण आहे तुझी? तिला फोन करू शकते तू? नाही. कोणाका नंबर तिचा? ऑनलाईन वाले बोला. कोणा काय नंबर? सर करते मी 2 मिनिटं. हं? करते 2 मिनिटं. आत्ता नको करू. हॅलो शीतल ना? हो. हा शीतल, तिला कॉल करशील आणि तिला जॉईन करायला लावशील लेक्चर. हा हो चालेल सर. हा तिला म्हणा सरांनी सांगितलंय तुला जर करायचं असेल तर कंपल्सरी जॉईन कर लेक्चर. ओके ओके. मयुरी मुळे, मयुरी मुळे, हो सर. मयुरी मुळे. घेत नाही एखाद्या. बाकीच्यांनी अनम्यूट करा. काय नाही मंगेश, पप्पा विचार. मंगेश जाधव म्यूट करा. फक्त जो बोलतोय ना त्यांनी चालू ठेवा. मयुरी मुळे हो present. सर. लॅपटॉप काल नाही नव्हती तू? सर. काल होती का तू?
हो सर. नव्हती ना काल तू? होते सर. नक्की? नक्की. काल काय शिकवलं? काल सर तुम्ही बेसिक शिकवलं होतं. ओके. प्रांजल, रोटेगाव प्रांजल. प्रेरणा, कोणाची मैत्रीण आहे प्रांजल? तुझा नंबर आहे, तिला फोन करशील? प्रेरणा, हो. सर मी कॉल करेल तिला. ती माझी प्रेरणा, फ्रेंड आहे. प्रेरणा बनकर का? हो. ओके. रोहन मिटकर, मिटकर. रोहन आहे का? आता आहे का ऑनलाईन? नाहीये. तुझा मित्र आहे का? त्याला सांगशील चला जॉईन कर म्हणा लवकरात लवकर क्लास. हा, ऋषिकेश, ऋषिकेश कोणाचा मित्र आहे त्यांची सांगा. हा, शीतल कुमावत, शीतल कुमावत. यस सर. लॅपटॉप आहे तुझ्याकडं? नाही सर, 5-6 दिवस अजून. 5-6 दिवस लागेल सर. ओके. लवकरात लवकर अरेंज करा, प्रॅक्टिस करायची. हा, हो. काल नव्हती तू? होते सर, पण आवाज म्यूट नव्हता हे होत. ओके. उज्ज्वला, रोटेगाव उज्ज्वला. तिला पण कॉन्टॅक्ट करा फोनला. सुमित ऑनलाईन आहे का आज? सुमित, तर लवकर तुम्ही प्रेझेंट दिलं नाही. सुयोग कुलकर्णी, सुयोग सर. प्रेझेंट सर. तुझा कॅमेरा ऑन नाही सुयोग, प्रत्येक वेळेस थांबा लागतं तुला. सर फॉल्ट आहे कॅमेऱ्याचा. ओके. वैष्णवी वैष्णवी उगले, तिला पण सांगा. ओके. वैभव वाणी, येस सर. कॅमेरा सर कॅमेराचा प्रॉब्लेम आहे. तुमच्या दोघांचा पण कॅमेराचा प्रॉब्लेम आहे का? लॅपटॉप आहे तुमच्या नाही सर, दोघांकडे? माझे प्रॉब्लेम आहे सर खरंच. हो लॅपटॉप आहे? हो ओके. हो सर. अमृता, अमृता प्रेझेंट सर. अमृता काय? गुड डे. अमृता गुडगे, तू काल पण हेच केलं तर आज पण तुम्ही काय सांगितलंय, नाव टाकताना तू नाव टाकायचं कॉलेजचं नाव. 21+ CPH 23138 मी काय समजणार? ओके. आरती उगले, तुझा लॅपटॉप आहे अमृता? टाकते. हो. ओके. इन्स्टॉलेशन करा, आहे ना. इन्स्टॉलेशन करा. आरती, हो. हो सर. काल नव्हती तू आरती? सर ते लॅपटॉपला चार्जिंग नव्हती. ओके. इन्स्टॉलेशन केलंय का JDK? नाही सर. इन्स्टॉलेशन करा आणि कॅमेरा हो ऑन सर. ठेवा. हो सर. ओके. मयूर जाधव,
मयूर आपण त्या गुंचूला असताना तरी तुम्हाला नाही नाही म्हणत रे, होती ना नाही रे संबोधी मोबाईल mute चार्ज करा. झाला हा? मयुरी जाधव कोणाची मैत्रिणी सांगा. रितेश गायकवाड याला पण सांगा. मयुरी निकम तू ऑफलाईन आहे का? सॉरी ऑफलाईन. भाग्यश्री मोरे प्रेझेंट सर. तू ऑफलाईन आहे ना भाग्यश्री मोरे? नाही सर, ऑनलाईन करते. ऑनलाईन आहे. हो. तू कॅमेरा ऑन नाही केलेला, नाव नाही टाकलेलं भाग्यश्री. लॅपटॉप आहे तुझ्याकडं? नाही. सिस्टम कधी अवेलेबल होणार तुझ्याकडं मग? 2 दिवसात. नक्की? हो. गायत्री अहिरे ऑफलाईन आहे तू? तुझ्याकडे नाही लॅपटॉप? इथं प्रॅक्टिस करायची. ओके, तू इथल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही, तर होऊन जाईल. श्रुती तुझा काय लॅपटॉप? विवेक विवेक कोण आहे? MIT आवला भुयल काय ना, विवेक अरुण भुयाल. माहिती कोणला? युक्ता प्रेझेंट ना? तुझा आहे लॅपटॉप? युक्ता मिळाली. प्रेझेंट होती पूर्वी. प्रेझेंट आवाज नाही येत युक्ता तुझा. ओके प्रेझेंट येतो, आवाज नाही येते. लॅपटॉप आहे तुझ्याकडे? मेसेज कर. शेख मुजमा. यस सर. ओके, लॅपटॉप आहे तुझ्याकडं? हो सर. इन्स्टॉलेशन केलंय तू? हो. गुड. बर्ड सिद्धी कोण आहे? बर्ड सिद्धी जांभुड्याची का ग? मागा बोलली होती त्या मी अगं. गायकवाड स्मितल तुझं नाव काय? स्मितल स्मितल म्हणजे शीतल असतं ना? ठीक आहे. तरोडे वनिता कोण? तू तू कुठली आहे? अंतर. तू बाबुळगाव म्हणजे कॉलेजची एसएनडीची MIT बाबुळगाव तेच ना? चांगलं. हे कोण आहे? मानियार काय आहे? काय नाही मानियार मिश्रा. तुझ्याकडे लॅपटॉप आहे ना? तुझ्याकडे आहे. तुमच्या 3 का नाही 4 का नाही ना? उद्या घेऊन या. आदिती आदिती गोरे आदिती गोरे
जोपर्यंत तुमचं इंट्रोडक्शन प्रॉपर होत नाही तोपर्यंत 2-3 दिवस अटेंडन्स आहे, त्यानंतर एवढा वेळ लागणार नाही. फास्ट अटेंडन्स द्यायची, प्रेझेंट सर म्हणायचं. आदिती गोरे काल होती, आज नाही का? अब्सेंट. कोल्हे मोनिका. येस सर. कोण? नाव काय तुझं? तुम्हाला लक्षात येत नाही का? तुम्ही नाव टाका, त्यामुळे लक्षात येत नाही नाव काय तुमचं. कॅमेरा ऑन करत नाही. काय नाही मॅडम आपलं? हे बघा काय, ऑनलाईन वाले स्ट्रिक्टली तुम्ही नेटवर्क मध्ये बसायचं, कॅमेरा ऑन ठेवायचा. मी जेव्हा बोलेल तेव्हा फक्त तुम्ही माईक ऑन करायचा, नंतर माईक लगेच म्यूट करून टाकायचा. ओके, फास्ट मध्ये काम करायचं तुम्ही, एवढं स्लो प्रोसेस चालणार नाही. नाव काय तुझं? कोल्हे मोनिका आहे का तू? का घुगे अश्विनी आहे? हो, कोल्हे मोनिका. कोल्हे मोनिका प्रेझेंट. लॅपटॉप आहे तुझ्याकडं? हो, ओके, इन्स्टॉलेशन केलंय? करायचंय सर, आज करीन. आज सगळ्यांचं इन्स्टॉलेशन झालं पाहिजे हा? सर्वांचं, इथं बसून आल्यांचं पण. घुगे हो अश्विनी. सर. घुगे अब्सेंट. पवार सपना. येस सर. पवार सपना. तो लॅपटॉप आहे तुझ्याकडं? हो सर. ओके, इन्स्टॉलेशन केलंय? करते. ओके. घोरपडे साक्षी. घोरपडे साक्षी. ही आज पण होती, काल पण अटेंडन्स लागेल नाही. काल होती का घोरपडे साक्षी? हो. नक्की? हो. लॅपटॉप आहे तुझ्याकडं? हो. कॅमेरा ऑन करायला तुला स्पेशल सांगावं लागेल. सर कॅमेराचा प्रॉब्लेम. लवकरात लवकर सॉल्व करा. हो. हे कोण आहे रे? संबोधी. संबोधी ना? प्रेझेंट वाटतं ना? दिसले होते. आहे रे संबोधी. अटेंडन्स नाही येते बघा, अब्सेंट. बोलना का बाळा आज? अब्सेंट. तनुजा. तनुजा आहे रे? अब्सेंट. निकुम. येस सर. निकुम येस सर. प्रेझेंट. तुझा काय लॅपटॉप? येस. इन्स्टॉलेशन केलंय? येस. सोम रमेश खैरनार. सर. तुझा लॅपटॉप आहे? यस. इन्स्टॉलेशन केलं का तू? हो. ओके, गुड. बर्ड ऋतुजा. बर्ड ऋतुजा. काल पण नव्हते ना? तुझी इथली की ही का बरं येत नाही? नंबर नाही तुझ्याकडं? चल फोन कर. शेवाळे अंजली. शेवाळे अंजली. लॅपटॉप आहे? सर. हे बघा, 2-3 इथं काय QCOM PTD. आता काय ओळखायचं? तुम्हाला तुमचं नाव टाकता येत नाही का? ओके, लॅपटॉपची अरेंजमेंट करायची हा, पुन्हा पुन्हा सांगा सगळ्यांना. हो सर. पृथ्वीराज. पृथ्वीराज अब्सेंट. 2 पृथ्वीराज, एक गुजर आणि एक वैद्य.
दोघं ऍबसेंट आहे. कोणाचा नंबर आहे पृथ्वीराजचा? दोन्ही. सोम तुझ्याकडे नंबर आहे का दोघांचे? नाही सर. कोणाच्या कॉन्टॅक्ट मधले? कोणत्या कॉलेजचे? नाही, हे संजीवनीचे. सर तो विवेक भुयाळ आहे पण त्याचा रिपोर्ट प्रॉब्लेम येतोय. पृथ्वीराज वैद्य हा एसएनडीचा आहे, पृथ्वीराज गुजर हा संजीवनीचा आहे. ठीक आहे. कोणाची अटेंडन्स राहिली आहे? नाही. सर गुगा अश्विनी प्रेझेंट आहे. दोघ्या अश्विनी अबसेंट लावलाय बहुतेक. सर काय म्हणा? उज्ज्वला सुंब प्रेझेंट आहे. हम्म? उज्ज्वला सुंब. सर आरती उगले. उद्या सांगतो. ओके. तो तुम्ही जेडीके इन्स्टॉल करायचं काय? आवाज येतो ऑनलाईन वाले? आणि आपल्याला कोड लिहिण्यासाठी एक एडिटर लागेल. काय लागेल? आवाज येतो माझा गाईज? ओके. काय लागेल आपल्याला? एडिटर लागेल. तर आपण एडिटर कोणतं यूज करणार आहे? व्हीएस कोड. कोणता? व्हीएस कोड. कोणत्या एडिटर मध्ये आपण कोड लिहू शकतो? एक तर व्हीएस कोड असतं किंवा मग आपलं नोटपॅड असतं, नाही तर मग कोणते एडिटर अजून मार्केटमध्ये? इक्लिप्स, इंटेलिजे जे लिहून घ्या नाव. हे एडिटर आहे, तुम्हाला माहित पाहिजे. हा, व्हीएस कोड, नोटपॅड, इंटेलिजे जे, इक्लिप्स, एसटीएस. तर त्यापैकी आपण व्हीएस कोड यूज करणार आहे. ओके. व्हीएस कोडचं पण इन्स्टॉलेशन एकदम सिम्पल आहे. डाउनलोड करायचं, गुगलला जायचं, डाउनलोड व्हीएस कोड म्हणायचं, डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं. ओके. सगळ्यांना जमेल अशी मी आशा करतो. नाही जमलं त्याला त्यांनी मला उद्या रिपोर्टिंग करायचं, ऑनलाईन प्लस ऑफलाईन वाले. ओके. आज कंपाईल फक्त इन्स्टॉलेशन असेल, त्या पलीकडे आज काही करायचं नाही, फक्त इन्स्टॉलेशन करून ठेवायचं. तुझ्यात 5 सेट आहे, तुझ्यात 5 सेट आहे, तुझ्यात 5 सेट आहे. तू 5 सेट केलाय, तू 5 सेट केलाय. तिकडं लॅपटॉप आहे तुझ्याकडे, 5 सेट आहे. ओके. ऑनलाईन वाला ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी 5 सेट केलाय का? यस सर. सर्वांनी 5 सेट कसा करायचा ते पण बघून घ्या. ज्याला जमणार नाही त्यांनी मला विचारायचं. ओके. आणि आपण उद्यापासून प्रोग्रामिंग चालू करणार आहे. ओके. कोणाला काही डाऊट आहे, काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता. आणि मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही, तुम्ही कॅमेरे सर्वांनी ऑनच ठेवायचे गाईज. ज्याचा कॅमेराचा प्रॉब्लेम असेल त्याने सॉल्व्ह करायचा. उद्यापासून नेटवर्क मध्ये बसायचं आणि आवाज दिल्यावर फास्ट मध्ये रिप्लाय करायचं सर्वांनी. ओके. सो गोष्टी फास्ट फास्ट होतील. यस बोला. संबोधी आयरे जॉईंट आहे पण नेटवर्क इश्यू येतोय तिचा. कोणाचा? संबोधी आयरे. उद्यापासून असं चालणार आहे, नेटवर्क इश्यू सॉल्व्ह करून यायचं. त्याला सांगून द्या तसं. ओके. प्रेझेंट. अजून कोण? गुग्या अश्विनी प्रेझेंट आहे ना? येस सर. अजून कोण म्हणलं होतं अटेंडन्स लागणे? आदिती काहीतरी, आदिती गोरे. ओके. हो, कोणाचा काही इश्यू आहे अजून? सर तो विवेक कोणाचा? भुयाळ त्याचा हा तो विवेक भुयाळ हा त्याचा रिपोर्ट प्रॉब्लेम येतोय. कॅमेरा ओपन नाही होते त्याचा. माईक 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 पण नाही चालत आहे का?
नाही तो लिहून गेलाय परत करतोय जॉईन पण रिपोर्ट प्रॉब्लेम दाखवतोय. विवेक भुयार कुठला आहे तो? इकडचा येवल्याचा ओके MIT कॉलेज. ओके ओके. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुम्ही तुमच्या लेवलला गायचा ऑनलाईन वाले बेसिकली. काय सांगितलंय मी? JDK इन्स्टॉल करायचं, डाउनलोड करायचं, VS कोड इन्स्टॉल करायचं, डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं, पाथ सेट करायचा. ओके, इथपर्यंत गोष्टी क्लिअर करायच्या उद्यापर्यंत. हा सर्वांनी, ज्याला येणार नाही त्यांनी मला रिपोर्ट करायचं उद्यापर्यंत. सर्वांनी ज्याच्याकडे सिस्टम आहे नाही आहे त्या सर्वांनी ट्राय करून बघायचं. ओके चलो. काही क्वेश्चन नाही कोणाला? नो सर. ऑनलाईन वाले बाय गाईज.